रत्नागिरीच्या मिरजोळे गावात राहणारी भक्ती मयेकर 26 वर्षांची तरुणी 16 ऑगस्टला नेहमीसारखी घरातून बाहेर पडली. आपण एक दिवस कामासाठी मैत्रिणीकडे राहणार आहोत हे भक्तीनं घरात सांगितलेलं, त्यामुळे घरचे निवांत होते. 16 तारखेचा दिवस गेला आणि 17 तारखेला भक्तीच्या भावाने तिला फोन लावला. फोन स्विच ऑफ होता, पण भक्ती येईल याचा विचार करून तिचा भाऊ निवांत राहिला. पण एकाचे 2, दोनाचे 3, तीनाचे 4 दिवस झाले, पण भक्ती काय आलीच नाही. तिचा फोनही लागला नाही. आपली बहीण कुठे असेल याबद्दल तिच्या भावाने एक अंदाज लावला होता, पण हा अंदाज चुकीचा आहे हे त्याला समजलं एका व्हॉट्सअप स्टेटसवरून. त्यानं लागलीच भक्ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली आणि सुरू झाला भक्तीचा शोध, जो पोलिसांना घेऊन गेला भक्तीच्या मृतदेहापर्यंत, तिच्या खुन्यांपर्यंत आणि त्यानं पचवलेल्या आणखी 2 खुनांपर्यंत. एक लोकेशन, एक खुनी आणि 3 खुनांचा थरार सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. साधारण 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट. भक्ती फेसबुकवरून दुर्वास पाटील या मुलाशी कनेक्ट झाली. दुर्वास पाटीलची खंडाळ्यात सायली नावाची बियर शॉपी होती. सुरुवातीला नुसते फेसबुक फ्रेंड्स असलेले हे दोघं हळूहळू एकमेकांशी बोलायला लागले. बोलणं भेटण्यात बदललं आणि भेटणं प्रेमात. दुर्वास बियर शॉपीच्या माध्यमातून तगडा पैसा कमवायचा. भक्तीला कायम सांगायचा, लग्नानंतर ऐशो आरामात ठेवेन. या दोघांचं बोलणं भेटणं हे काही फार दिवस लपून राहिलं नाही. भक्तीच्या घरच्यांना या दोघांबद्दल कळालं. त्यांनी तिला दुर्वास सोबतचं नातं तोडायला लावलं. पण भक्ती या नात्यावर ठाम राहिली. तिनं घरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. उलट तिने हे नातं पुढच्या स्टेपवर नेलं. भक्तीनं दुर्वासला लग्नासाठी आग्रह करायला सुरुवात केली, पण दुर्वास तिला स्पष्ट होकार द्यायचा नाही. बघूयात, करूयात असं म्हणत टाळटाळ करत राहिला. अशातच एक दिवस भक्तीनं त्याला सांगितलं, आपण गरोदर राहिलोय असं. आता भक्तीच्या लग्नाच्या मागणीला आणखीन जोर चढला. दुर्वासला तिला टाळता येत नव्हतं. त्यानं 16 ऑगस्टला तिला आपल्या बियर शॉपीवर बोलावलं. बॅग घेऊन ये, आपण लग्न करू असंही सांगितलं. भक्ती बियर शॉपीवर पोहोचली. दुर्वासनं तिला जवळ घेतलं, तिच्याशी गप्पा मारल्या, गोड बोलत एका खोलीत नेलं आणि वायरने गळा दाबत थंडपणे तिची हत्या केली. दुर्वासचा थंडपणा इथेच थांबला नाही. त्यानं विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांना सोबत घेतलं. एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये भक्तीचा मृतदेह गुंडाळला, गाडीत भरला आणि आंबा घाटातल्या एका दरीत फेकून दिला. त्यानं थंडपणे भक्तीलाही संपवलं आणि तिच्या पोटातल्या बाळालाही. भक्ती घरातून जाताना कपड्यांची बॅग घेऊन गेली होती. त्यानंतर ती घरी आलीच नाही. तेव्हा तिच्या भावाला वाटलं की भक्ती दुर्वास सोबत पळून गेले. याच अंदाजामुळे 2-3 दिवस तिच्या घरचे शांत झाले. पण तिच्या भावाने जेव्हा दुर्वास पाटीलचा व्हॉट्सअप स्टेटस बघितला, तेव्हा त्याला दिसलं दुर्वासने एका मुलीसोबत टेळा झाल्याचे फोटो स्टेटसला टाकलेले. साहजिकच भक्ती दुर्वास सोबत नव्हती, मग कुठे होती? तिच्यासोबत काय झालं असे प्रश्न तिच्या भावाला पडले आणि त्याने 21 ऑगस्टला रत्नागिरी पोलिसांकडे तिची मिसिंग कंप्लेंट फाईल केली. भक्तीच्या भावाचा संशय हा दुर्वासवर होता, म्हणून पोलिसांनी दुर्वासला चौकशीसाठी बोलावलं. दुर्वासनं पोलिसांना सांगितलं, भक्ती मला भेटली होती, पण ती कामासाठी बाहेर चालली होती असं तिने सांगितलं आणि ती गेली. तेव्हापासून तिचा आणि माझा कॉन्टॅक्ट नाही. ती कुठे आहे मला माहित नाही. दुर्वासच्या चौकशीत त्याला काही माहीत नसल्याचं समोर आल्यानं पोलिसांनी दुर्वासला सोडून दिलं आणि टेक्निकल तपासावर भर दिला. पोलिसांनी भक्तीचा फोन चेक केला, जो 16 तारखेपासूनच स्विच ऑफ होता. टेक्निकल टीमच्या मदतीने भक्तीचे सगळे कॉल डिटेल्स चेक करण्यात आले. त्यात भक्तीचा शेवटचा मेसेज आणि फोन हा दुर्वासलाच केल्याचं आढळलं. पण यावरून काही सिद्ध होणार नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी दुर्वासचेही कॉल डिटेल्स चेक केले आणि त्यांना एक पुरावा मिळाला. भक्तीनं दुर्वासला शेवटचा मेसेज केला तेव्हा दोघांच्या फोनचं लोकेशन एकाच ठिकाणचं होतं. पोलिसांनी फास आवळायला सुरुवात केली आणि दुर्वासनं भक्तीच्या आणि तिच्या पोटातल्या बाळाच्या हत्येची कबुली दिली. 30 ऑगस्टला दुर्वासनं भक्तीच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलीस लागलीच आंबा घाटात जिथं भक्तीचा मृतदेह टाकण्यात आला होता तिथे पोहोचले. रत्नागिरीतल्या 15 ट्रेकर्सच्या मदतीनं 3 तासांच्या प्रयत्नांनी भक्तीचा मृतदेह सापडला. भक्तीच्या हत्येच्या 14 दिवसानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत कुजलेल्या अवस्थेत भक्तीचा मृतदेह होता. तिच्या हातावरच्या टॅटूमुळे तिच्या भावानं भक्तीचा मृतदेह ओळखला. दुर्वासनं भक्तीला संपवलं कारण त्याला तिच्याशी लग्नच करायचं नव्हतं. त्यात भक्ती गर्भवती असल्यामुळे तो तिला टाळू शकत नव्हता आणि त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्नही करू शकत नव्हता. त्यात त्याच्या आईने त्याच्यासाठी मुलगी बघून बोलणी करून टेळा सुद्धा ठरवला होता. त्यामुळेच दुर्वासनं भक्तीला संपवलं. तिच्याच फोनवरून स्वतःला पोहोचले असा मेसेज केला आणि तिचा फोन स्विच ऑफ केला. पण दोघांच्या फोनचं लोकेशन एकाच ठिकाणचं असल्यानं दुर्वास सापडला. ज्या थंडपणे दुर्वासनं भक्तीला तिच्या पोटातल्या बाळाला संपवलं, खून पचवायची तयारी केली, हे बघता दुर्वास हा साधा विषय नाही याचा अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे त्यांनी दुर्वासकडे आणखी चौकशी केली आणि त्यांना आणखीन 2 खुनांचा उलगडा झाला. सीताराम वीर, दुर्वासच्या सायली बियर शॉपीमध्ये काम करणारा 55 वर्षांचा माणूस, ज्याला दुर्वासनं संपवलं, भक्तीसोबत बोलतो या संशयावरून.
सीताराम बिअर शॉपीमध्येच काम करत असल्यामुळे कधी दुर्वासचा फोन लागला नाही तर भक्ती त्याला फोन करून दुर्वासबद्दल विचारायची. हे जेव्हा दुर्वासला कळालं तेव्हा त्यानं सीतारामला तू भक्तीसोबत का बोलतो असं विचारत वाद घालायला सुरुवात केली. 29 एप्रिल 2024ला सीतारामला दुर्वासने त्याच्या गाडीत बसवलं. त्याच्याच बिअर शॉपीमध्ये काम करणाऱ्या राकेश जंगम आणि विश्वास पवारच्या मदतीने सीतारामला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला त्याच्या घरी सोडून दिलं. सीताराम दारू पिऊन पडला होता असं त्याच्या घरी सांगितलं आणि पुढच्या काही दिवसात सीतारामचा मृत्यू झाला. घरच्यांना वाटलं तो पिऊन पडल्यामुळे संपला, पण खरी स्टोरी वेगळीच होती. या खुनात दुर्वासला मदत केली होती राकेश जंगमनं. पुढचा खून त्याच राकेश जंगमचा झाला. कारण ठरलं संशय. राकेशने त्याच्या आईला आपण दुर्वास सोबत मिळून सीताराम सोबत काय केलं हे सांगितलं होतं. आज ना उद्या राकेशमुळे आपलं बिंग फुटेल हा संशय दुर्वासच्या डोक्यात घुमायला लागला. मग त्याने ठरवलं हा संशय घालवायचा असेल तर राकेशला संपवायचं कायमचंच. 6 जून 2024ला दुर्वासने राकेशला फोन केला. आपल्याला कामासाठी कोल्हापूरला जायचंय सांगितलं आणि त्याला गाडीत बसवलं. विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे या आपल्या साथीदारांसोबत मिळून राकेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जीव गेलेला राकेशचा मृतदेह आंबा घाटात त्यांनी फेकून दिला. तिकडे राकेशच्या आईनं जयगड पोलिसांमध्ये राकेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली, पण राकेशचा शोध लागला नाही आणि दुर्वासनं दुसरा खून पचवला. हे 2 खून पचवल्यामुळे तो इतका निर्डावला की भक्तीच्या पोटात बाळ आहे हे माहीत असूनही वायरने तिचा गळा आवळताना त्याला भीती वाटली नाही. त्यानं खूनही केला आणि पचवण्याची तयारी. पण एका मेसेजमुळे, एका लोकेशनमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि बघता बघता 3 गुन्ह्यांचं सत्य उलगडलं. या सगळ्या प्रकरणानंतर मिरजोळे गावात चर्चा आहे, राकेशचा शोध नीट घेतला असता तर आज भक्तीचा जीव वाचला असता आणि तिच्या पोटातल्या निष्पाप बाळाचाही. सोबतच भीती सुद्धा आहे, फक्त संशय आला म्हणून खून करणाऱ्या दुर्वास पाटीलची, थंड डोक्याच्या सिरियल किलरची.